पक्षामध्ये म्हणजे शिवसेना पक्षामध्ये एकत्र पाहायला मिळत होते. मात्र आता हे कार्यकर्ते असतील, आपण पाहतोय या ठिकाणी हे जमलेलं पाहायला मिळतं. सगळे कार्यकर्ते आले, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. जवळपास 20 वर्षांपूर्वी शिवसेनेच्या एकत्र एका पक्षामध्ये दोन ठाकरे बंधू राजकारणामध्ये सक्रिय होते. मात्र आता 20 वर्षांनंतर युतीच्या माध्यमातून सक्रिय होताना पाहायला मिळत. काय सांगा? बघा, ही मराठी माणसांची इच्छा होती. महाराष्ट्राच्या मराठी माणसांची हीच इच्छा होती की दोन ठाकरे बंधू एकत्र आलं पाहिजे आणि कुठंतरी जे मराठी भाषा जे आज लुप्त करण्याचा जे प्रयत्न चालू आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी ठाकरे बंधूंचा महापौर महानगरपालिकेवर बसणार, मुंबई महानगरपालिका. पण ज्या प्रकारे तुमच्यावरती आरोप होते खान महापौर बसेल, त्याकडे कसं पाहता? बघा, हे आहे ना, हे भारतीय जनता पार्टीची टेक्निक आहे. लोकांचं माइंड डायव्हर्ट कसं करायचं ना, हे यांना माहिती. आणि कसं एवढ्या वर्ष करत आलेत ना. महाराष्ट्राच्या जेव्हा निवडणूक होती तेव्हा हिंदू मुसलमान केलं की बाबा हे मुसलमान निवडून येतील तर आपला हिंदू कापला जाईल, हिंदूंना असं मधना कट करतील, हे करतील, असे वातावरण निर्मित केलं. लोकांनी मतदान केलं, निवडून आलेत हिंदू मतांवर. आता काय करतायत? आता कार्यक्रम घेतायत दिवाळी संमेलन. त्या दिवाळी संमेलन मध्ये फक्त मुस्लिम लोकांना बोलवतात. मी याचं उदाहरण देतो, माझी चांदिवली विधानसभा, ठीक आहे. दिवाळी संमेलन बसतात कोण? मुस्लिम समाज. आणि तिकडे जे स्थानिक निवडून आलेले लोक आहेत ते काय म्हणतात? सलाम अलैकुम. म्हणजे तुम्ही कुणाला मूर्ख बनवताय? ज्यांनी हिंदू लोकांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांना मूर्ख बनवताय की ज्या लोकांना तुम्ही आतंकवादी आणि गद्दार घोषित केलं तुम्ही त्यांना मूर्ख बनवताय? आता खान आणि हे सगळे जे फेकताना तर लोकांना कळतंय की आपल्याला मूर्ख बनवत आहे. आता लोकांना की आपण बरेच वर्ष मूर्ख झालो, आता पण मूर्ख नाही. आता फक्त ठाकरे बंधूंना मतदान करायचं आणि मराठी माणूस एक आहे. आता तुम्ही बघा, फक्त 15 तुम्हाला दिसेल की मराठी माणूस बाहेर येतोय. आणि माझ्यासारखे जे 50 वर्षापासून जे इथे राहत आहेत, 50-60 वर्षापासून, जे आम्ही गुजराती असेल किंवा इतर समाजाचे जे 50 वर्षापासून इथे राहत आहे आणि स्वतःला मराठी समजताय, असे लोक पण ठाकरे बंधूंसोबत उभे राहतात. नक्कीच काही कार्यकर्ते त्यांची पाहतोय की किती मोठा हा क्षण आहे. साधारणतः दोन ठाकरे बंधू येतील, त्यानंतर सुरुवातच पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला वंदन करण्याचं ठरवलं. किती मोठा क्षण आहे? मुळात बघायला गेलं तर हा जो क्षण आहे याची आतुरता अख्ख्या महाराष्ट्राला अनेक वर्षापासून लागलेली होती आणि ती आज पूर्तता होते. त्याच्यामुळे हा सण आमच्यासाठी दिवाळी दसऱ्यापेक्षा सुद्धा मोठा सण आजचा हा सण आहे आणि तो आम्ही अतिशय उत्सुकतेने साजरा करणार आहेत. फक्त थोडा वेळ आता, आणि थोड्या वेळातच आता तो क्षण येईल ज्यावेळी प्रत्येक मराठी माणसाच्या मनातली इतक्या वर्षाची पूर्ण होईल. जल्लोष मोठ्या उत्साहात आम्ही आताच तयारीत आहोत. आम्ही मिठाई वाटणार, ढोल वाजवणार आणि जल्लोष हा मराठी महापौर बसवून करणार. मराठी माणसाचा नेहमीच मुद्दा दोन्ही ठाकरे बंधूंनी घेतला होता. 5 जुलैच्या आवाज मराठीच्या उत्सवामध्ये सुद्धा पाहिलं, त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा पाहिलं, जेव्हा दोन ठाकरे बंधू एकत्र आले. कौटुंबिक भेट असेल, राजकारण भेट असेल, ही होताना पाहायला मिळेल. मात्र आता निवडणुकीसाठी दोघेही एकत्र येतात. काय सांग? निवडणुकीसाठी दोन्ही एकत्र येतात हे मराठी माणसासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. निवडणूक नाही, आता दोन्ही ठाकरे या सगळ्या बाबतीमध्ये एकत्रच राहणार आहेत आणि कायम पुढे आम्ही सगळे कार्यकर्ते देखील एकत्र आलेलो आहोत. 5 तारखेलाच या गोष्टीची विजयाची नांदी त्या ठिकाणी ठरलेली आहे की आता इथून पुढे मुंबई महाराष्ट्राचं राजकारण आणि देशाचं राजकारण हे दोन ठाकरे बंधूच ठरवणार आहेत आणि मराठी माणसाला न्याय देणारे ते ठाकरे बंधूच आहेत. ठाकरे बंधूंशिवाय आता मुंबई आणि महाराष्ट्राला पर्याय नाही आहे. ज्या प्रकारे दोन्ही ठाकरे बंधू काही एकत्र आले किंवा कोणाची युती झाली, आघाडी झाली, तरीही नागरिकांना माहिती आहे, मुंबईकरांना माहिती आहे कोणाला मतदान करायचं, अशी सुद्धा टीकाची येते होताना पाहिलं. नाही, त्यांना ते बोलावं लागतंय. आज केंद्रात राज्यात त्यांची सत्ता आहे. आता नगर परिषद आणि इकडे कसं राजकारण, ते आपसात सत्ता पक्ष कसे राजकारण करतात तुम्ही पाहताय. त्यानंतर आता मुंबईत खान महापौर बसणार अशा प्रकारची वल्गना करतायत. कारण ह्या राजकारणात मुंबई महाराष्ट्राच्या राजकारणाची त्यांनी घाण करून ठेवली आहे. मग ती सत्य परिस्थिती लपवण्यासाठी खानांचा मुद्दा